नमस्कार मित्रांनो, आपल्याकडं आज डिस्कवर 135 आलेले कामासाठी. मित्रांनो, गाडीचा विषय असा होता, गाडी 4 ते 5 वर्षापासून एका ठिकाणी उभी आहे. गाडी चालवलीच नाही कस्टमरनी मित्रांनो. पण गाडी न चालवण्यामुळं आणि गाडी सारखी उभी राहिल्यामुळं झालेलं नुकसान काय झालं माहितीये का? गाडीमध्ये बरेचसे स्पेअर पार्ट आपल्याला चेंज करावं लागतंय. आणि गाडीमध्ये होतं काय, या इकडे मी दाखवतो मित्रांनो. हे बघू शकता आपण, चेसिसचे पूर्ण डस्ट आलेली चेसिसला. त्यानंतर मित्रांनो, आपण टायरची कंडिशन बघू शकता. टायर मध्ये काय झालेलं आहे, पूर्ण याची टायरची असं चिरा पडलेला आहे टायरला. टायर फाटल्यासारखं होणार मित्रांनो. टायर सुद्धा बेकाम झालेलं आहे. त्यानंतर आपण बघू शकता इकडं हा जो झुला आहे ना, हा सुद्धा खराब झालेला आहे मित्रांनो. आपण बघू शकता गाडी उभी राहिल्यामुळे काय अडचणी होतात मित्रांनो. इतकी मजबूत गाडी होती 135 ही गाडी, पण तिचे सुद्धा उभं राहिल्यामुळे असे हाल झाले. आताच्या गाड्या तर लवकर खराब होतील. म्हणून मित्रांनो, आपल्याला या गाडीचं कार्बोरेटर सुद्धा चेंज करावं लागतंय आता. जे की आपण ओरिजिनल मागवलंय बजाज कंपनीचं, हे कार्बोरेटर सुद्धा आपल्याला नवीन टाकायचं आहे गाडीला. गाडीची बॅटरी खराब झाली, गाडीचे रिअर शॉकअप खराब झाले, गाडीच्या वायरिंग मध्ये खूप फॉल्ट झालेला आहे. म्हणून मित्रांनो, गाडी ज्यावेळेस आपण पार्किंग मध्ये लावतो ना, त्यावेळेस कमीत कमी महिन्यामधून 2 ते 3 वेळेस तरी गाडी स्टार्ट करून बघायला पाहिजे, किंवा 1-2-5 किलोमीटर तिचा राऊंड मारला गेला पाहिजे, जेणेकरून असे नुकसान होणार नाही. मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या पेजला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.